नमस्कार. मी माहिती अधिकार कार्यकर्ता सागर जगदाळे, राष्ट्रीय खेळाडू NIS कोच. गेली 3 वर्ष झालं जिल्हाधिकारी सातारा व जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्याकडे तक्रार केली होत्या की जिल्हा क्रीडा संकुलमध्ये चाललेला भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आपण 15 ऑगस्टला 26 जानेवारीला आंदोलन लावलं होतं. आमरण उपोषण होतं. त्या आमरण उपोषणामध्ये एक चौकशी समिती नेमली होती. त्या चौकशी समितीचा अहवाल माझ्याकडे प्राप्त झाला आहे. त्या चौकशी समितीनं जवळपास 1,24,17,292 रुपयाची रिकव्हरी लावली आहे. पण फक्त ही कागदोपत्रीच लागली आहे. दंडात्मक कारवाई अजून कुणावरही झालेली नाही. तसं जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही आदेश काढलेला नाही की बाबांनो आज ही जी रिकव्हरी आहे ही रिकव्हरी एवढ्या दिवसाच्या आत केली पाहिजे किंवा दंडात्मक कारवाई झाली नाही किंवा जी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये ज्या लोकांना हॉल दिलेले आहेत त्या हॉलचा वापर ते खेळासाठी करतात का दुसऱ्या कोणत्या कारणासाठी करतात. तर समितीनं समिती जी नेमली होती की समितीनं ते समोर आणणं गरजेचं होतं की बाबा त्या हॉलमध्ये ते स्वतः खेळाडू आहेत का, त्यांच्या बॉडीमध्ये कोण खेळाडू आहेत का, ते बाबा स्वतः राष्ट्रीय स्टेट लेवल खेळलेले आहेत का, या सगळ्या गोष्टी असून यांनी कोणतीही दखल घेतली नाही. गेली 3 वर्ष झालं आम्ही वेळोवेळी तक्रारी करतोय पण या तक्रारीवर कोणतेही त्यांनी तोडगा काढला नाही किंवा त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी चौकशी किंवा त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी समाधानकारक सुद्धा उत्तर दिली नाहीत. तर दिनांक 15 ऑगस्ट दिवशी मी व माझे सहकारी सर्व खेळाडू पालक तसेच साताऱ्यातील काही समाजसेवक आहेत तर आम्ही सर्वजण मिळून 15 ऑगस्ट दिवशी आत्मदहन करणार आहे. कारण रोज मरण्यात काही अर्थ नाही आहे. एकाच दिवशी रोज थोडं मरण्यापेक्षा 15 ऑगस्टला आम्हाला नक्की स्वातंत्र्य मिळेल. आत्मदहन आम्ही करू. कारण कित्येक दिवस झालं आम्ही जिल्हाधिकारी असतील, जिल्हा क्रीडा अधिकारी असतील, पालकमंत्री असतील सर्वांच्याकडे गेलेलो आहे पण आम्हाला कोणाकडूनही न्याय मिळाला नाही. आणि या सगळ्याचा आम्हाला किक आलेला आहे की खेळाडूं घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही मोफत प्रशिक्षण केंद्र चालवतोय. पण शासनाचं जे काय आहे ते पैसे आम्ही भरायला तयार आहे पण खेळाडूंसाठी ज्या सुविधा पुरवायला पाहिजेत ते कुठलीही सुविधा पुरवली जात नाहीये. स्विमिंग टँकचा एवढा मोठा घोटाळा चालू आहे. स्विमिंग टँकमध्ये टेंडर नियमाप्रमाणे 1,000 रुपये फी घेणं गरजेचं होतं. त्याचबरोबर टेंडर नियमाप्रमाणे सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 4 ते 7 या वेळेतच फक्त प्रशिक्षण केंद्र चालवू शकत होता. त्याचबरोबर त्यांनी दिवस चालवलं म्हणजे शासनाचा कित्येक मोठ्या प्रमाणात महसूल बुडवलेला आहे. त्या समितीनं जे अहवाल तयार केलेला आहे समितीनं फक्त स्विमिंग टँकसाठी 25 लाख रुपयाची रिकव्हरी लावलेली आहे. ही रिकव्हरी ही मान्य नाही आम्हाला की आज तुम्ही दिवस चालवलेला आहे. टेंडर नियमाप्रमाणे 1,000 रुपये फी असताना तुम्ही 3,000 रुपये 4,000 रुपये लोकांकडून घेतलेले आहेत. त्याचे सगळे पुरावे आहेत. त्यांनी मला समितीनं संधी सुद्धा दिली नाही की तुमच्याकडे काय पुरावे आहेत, तुम्ही बाबांनो कशाच्या आधारे तुम्ही तक्रार करताय किंवा कशाच्या आधारे तुम्ही तक्रार केली तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने तुम्ही कोणते पुरावे वगैरे तुमच्याकडे असतील तर जमा करा. समितीनं माझं म्हणणं मांडण्याची मला संधीच दिली नाही. मी वारंवार उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील साहेब असतील, समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी सातारा बारकुल साहेब असतील, समितीच्या प्रत्येक सदस्यांकडे जाऊन मी माझ्या विनवण्या केलेल्या आहेत. मी त्यांना सांगितलेलं आहे की या गोष्टींचा इथं मोठ्या प्रमाणावर अफरातफरी झालेली आहे. मग त्या अनुषंगानं समितीने 1,24,00,000 रुपये 17,000 रुपयाची रिकव्हरी लावली हे मला मान्य आहे. पण स्विमिंग टँकच्या टेंडरधारकानं एवढा मोठा घोटाळा करून समितीला मॅनेज केलं की काय हा मोठा प्रश्न आहे. तर समितीनं त्यामध्ये दंडात्मक कारवाई करणं गरजेचं आहे. आणि जर आमच्या ज्या काही क्रीडा संकुलमधल्या ज्या काही आमच्या तक्रारी खेळाडूंवर जो अन्याय होतो ह्यो थांबणार नसेल तर आम्ही येत्या 15 ऑगस्टला 100% 10 ते 15 जण आमच्या निवेदनामध्ये 10 जणांची नावं आहेत. आम्ही 10 जण 100% जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार. याबरोबर अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की जिल्हा क्रीडा संकुलच्या बाहेरील जे व्यापारी गाड्या आहेत त्याचं हस्तांतरण चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे. त्याला जे त्या गाड्यांमध्ये जे अतिक्रमण आहे डागडुजी जरी करायची म्हणलं तर जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन लागते. त्याचबरोबर त्यांनी न परमिशन घेता यांनी सरळ मधल्या भिंतीसुद्धा पाडलेल्या आहेत. अशा कित्येक गोष्टी आहेत की गाड्याला जे दर महिन्याचं जे भाडं आहे ते 5-5, 7-7 वर्ष भाडं गोळा सुद्धा केलं नाही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी.
म्हणजे अशा कित्येक गोष्टी आहेत. स्विमिंग टँक झाला, त्याचबरोबर आतमधील जे हॉल आहेत व खेलो इंडियाचं प्रशिक्षण केंद्र आहे. खेलो इंडियाच्या प्रशिक्षण केंद्रावरती 63 वर्षाचा कोच नेमला आहे, जो की माजी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी होता. म्हणजे या व्यक्तीमुळे कित्येक लोकांना त्रास झालेला आहे, कित्येक खेळाडूंना त्रास होतोय, प्रशिक्षकांना नाहक त्रास होतोय. तरी यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तक्रारी, ज्या खेळाडूंच्या तक्रारी आहेत, तो माहिती अधिकारामध्ये जी माहिती मागितलेली आहे ते माहिती अधिकारामध्ये माहिती दिली जात नाही. ओके.